जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय या मॅचचे रणशिंग फुंकले गेले तर निखिल आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बोलायला गेलात तर, कारण समालोचन आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणारा आवाज डीजे मास्टरचं कौतुक करूया आणि त्याच्यानंतर आपला यूट्यूब लाईव्हचे प्रक्षेपण करते सध्या गौरव सावंत यांच्या संपूर्ण टीम समेत आम्ही जोडले गेलात. मिलिंद सुद्धा गालातल्या गालात हसताय. मिलिंद सांगून देत आहेत की सध्या कॅमेरा मी फिरवला जातोय तो मैदानाकडे आणि नक्कीच सुरुवात होणार या सामन्याला. तत्पूर्वी विलंब नकोय. नितेश भोयर, शांताराम कोलंबे आणि वैभव तेर यांच्या स्वरूपात आपल्याला पंच लाभलेत मैदानावरती. मित्रांनो, खासियत आहे निखिल या वर्ल्ड कपची, कर्जत तालुक्यातील वर्ल्ड कप समजला जाणारी ही शृंखला आहे जिच्यासाठी बऱ्याच जणांची वर्णी या व्यासपीठावरती लागणार आहे. काल आपण पाहिलं होतं, कालच्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांचं आगमन झालं आणि उद्घाटन आपण पाहिलं होतं ते कर्जत कालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके विद्यमान आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या हस्ते आपण पाहिला आणि बऱ्याचशा मातब्बर मान्यवरांनी इथे हजेरी लावले. एकनाथजी धुले असतील, त्यांच्या समवेत अशोक शेठ भोपतराव असतील, त्याच्यानंतर आपण पाहिलं राजेशजी लाड, शरदजी लाड, पूजाताई तोरबे, बरेचसे मान्यवर इथे उपस्थित झाले होते. सनी मसने आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पंच विलंब नकोय, सामन्याला अतिच विलंब झालाय. आपण पाहत होतो काल सुद्धा 8 वाजता बरोबर चेंडू पडला होता. 5 मिनिटं आपण आता तरी उशिराने धावतोय. 10 सामने या रजनीमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मी मराठी नेरल संघाने. आता मात्र निकेल पुनश्च सामना आटवतोय शिवशक्ती कडाव संघाच्या मैदानावरचा. हेच दोन्ही धुरंधर संघ होते. या दोनही धुरंधर संघांनी मात्र सेमीफायनल मध्ये थरार केला होता आणि तिथे मात्र जयनवान कलंबली संघाने सेमीफायनल मध्ये विजय संपादन करून अंतिम सामन्यात दांडी संघाबरोबर दखल दिली होती. परंतु आता पाहूया, त्यावेळी खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल कुमकुवत बाजू होती सध्या मी मराठी नेरल संघाची, ज्याच्यात मात्र 3 खेळाडू नव्हते. ते कुणाल दाभणे, त्याच्यानंतर अमोल आणि त्याच्यानंतर बाळा मोरे. परंतु आज मात्र पाहूया जयनवान कलंबली संघाचा खेळ कसा असेल. जाऊया मैदानाकडे. संदेश पाटीलचा रणसंग्रामाचा पहिला चेंडू, सुंदर गोलंदाजी, परंतु पहिल्याच चेंडूवरती स्वैरचा इशारा पंचांकडून आलाय. दिशाहीन गोलंदाजी करताना दिसून येतोय तो मात्र गोलंदाज संदेश पाटील, ज्याच्याकडे मात्र धमाके चांगल्या गोलंदाजीची, परंतु सध्या मैदानात चुकी केली जाते आणि अवांतर धावसंख्येने जयनवान कलंबली संघाचं खातं उघडलं जात आहे. शनिवारचा दिवस आहे निखिल. खऱ्या अर्थाने जयनवान कलंबली संघ नाव चांगलं आहे आणि मारुती रायाला साकडं घातलं जात आहे. सुंदर गोलंदाजी आणि त्याही पलीकडे उजव्या हाताचा क्रिस गेल. संतोष गारे तंबूच्या दिशेने रवाना. मोठा हादरा, मोठा मासा गळाला लागला जातोय तो मात्र मी मराठी नेरल संघाच्या खात्यात. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय भास्कर दिसले साहेब यांचं आगमन होत आहे. एक अट्रॅक्टिव्ह पर्सन, खरोखर एक चांगली छबी आपण त्यांची पाहतोय. त्यांचं आगमन होतंय. विनंती आपणच की आपण व्यासपीठावर येऊन आसन असताचे सन्माननीय भास्कर दिसले. आपण पाहतोय फटका बसला जबरदस्त संतोष गारेच्या स्वरूपात. उजव्या हाताचा क्रेस गेला. शिवशक्ती कडाव संघाच्या मैदानावरती सेमीफायनल पर्यंत मात्र बाईकच्या रेसमध्ये होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र दांडी संघाच्या खेळाडूने बाजी मारली, ज्याचं नाव होतं विशाल. संदेश पाटील थोडा अंदाज घेतला होता पहिला चेंडूचा, स्वैरचा मारा करून सुरेख फटका गणेश शिवलेच्या फळीमधून निघालेला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालेला हा चेंडू आपण पाहतोय. पहिला चौकार गणेश शिवलेचा या मॅच मधील. सन्माननीय नरेंद्रजी गुमारे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचे पारितोषिक असेल. संधीचं सोनं करायचंय. फटका दिला, लाफ केला चेंडूला,
नक्कीच लॉंगर रिजन मध्ये आपण पाहतोय प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नाला अपयश आलं. दाद द्यावी लागेल मात्र या क्षेत्ररक्षकाचे. खरोखर तुलना करावीशी वाटते ज्यावेळी मॅच मध्ये असे अट्रॅक्टिव्ह मोमेंट येतात, परंतु आता मात्र तुलनेला जागा ठेवली नाही या क्षेत्ररक्षकाने. चांगला प्रयत्न आपण पाहतोय फलंदाजीच्या स्वरूपात होताना दिसत होता. गणेश येवलेचा 2 धावा अर्जित केल्या. शॉर्ट पेच चेंडू समाचार घेता आला नाहीये तो मात्र फलंदाजाला. गणेश येवले मात्र आता या चेंडूवरती निराशाजनक कामगिरी करताना दिसून येत आहेत. प्रेक्षकांच्या भूमिकेत गणेश येवले पाहायला मिळाले. सध्या चेंडूकडे पाहतच राहिले. चेंडू सरळरित्या यष्टीरक्षकाच्या हातात. कुणाल दाभणे आपण पाहतोय उपतालुका प्रमुख चषकामधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आणि एकीकडे उत्कृष्ट गोलंदाज संदेश पाटील. आहा का उत्कृष्ट. नक्कीच समालोचकाला सुद्धा उत्तर दिलं जात आहे. ते मात्र संदेश पाटीलच्या स्वरूपात चांगली गोलंदाजी. थोडं म्हणायला गेलं तर वाताहतीला सुरुवात झाली आहे. निखिल आपण पाहतोय या मॅच मध्ये जे हनुमान कलंबोली संघ ढासळताना दिसून येतोय पत्त्याच्या बंगल्याप्रमाणेच. परंतु जर पाहायला गेलं तर आतापर्यंतचा प्रवास जय हनुमान कलंबोलीचा कष्टाने कमावला होता, परंतु त्याच्यावरती वक्तव्य करावं लागतंय. सध्या जय हनुमान कलंबोली संघ या मैदानात बाटलीने गमावतोय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अंधाधुंदी कारभार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. धन्यवाद अडीजे मास्टर. या ठिकाणी सन्माननीय रोहिदासजी तिकंडे साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. मॅचचे रणशिंग पहिल्या चेंडूवरती जरी फुंकले गेले असले तरी असं वाटलं होतं की जय हनुमान कलंबोली संघ धावांचा डोंगर उचलेल आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय विनायकजी देशमुख येथे उपस्थित होत आहेत. विनंती आपणास की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. जाऊया सांघिक कोट्यातला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. संदेश पाटील मैदानात हाहाकार माजवताना दिसून येतोय. विकेटचा वारंवार पतन जय हनुमान कलंबोली संघ बॅकफुटवरती. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथम षटक संपलंय. प्रथम षटकाच्या अंती जर आपण विचार करायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 2 विकेटच्या पतना अंती 7 या अंकावरती. खरोखर आपण पाहिलं होतं नितेश तरे आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेत जोडले गेले. त्याच्यानंतर आपण पाहतोय निखिल वाकले खरोखर समालोचकाच्या भूमिकेत जोडले गेले. त्याच्यानंतर आपण पाहिले छोटा पॅकेट बडा धमाका सुद्धा जोडले जाणार ते म्हणजे भावेश भोईर आणि सनी मसने. आणि त्याच्यानंतर समीर सोमणींचं सुद्धा आगमन झालंय आणि थोड्याच वेळात आपण जर पाहायला गेलं तर प्रितेश पाटील यांचं सुद्धा आगमन होईल. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय आणि तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊया एक छानशी संधी. माइंडची दाद द्यावी लागेल. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. तो गोलंदाज अमल खोपकर. मी मराठी नेरल संघाचा आधार स्तंभ म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजच्या स्वरूपातला अस्त्रांचा वापर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोल्डन स्पॉटचा चेंडू पॉइंटच्या दिशेने भिरकावलाय. स्वीपर दिशेत पारित होत होता, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण मकरंद या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले आणि एकेरीच धावेवरती रोखलं जात आहे. ते मात्र जय हनुमान कलंबोली संघाला विचारधीन व्हावं लागेल. शिवशक्ती कडावच्या मैदानावरचा सामना आटवावा लागेल जय हनुमान कलंबोली संघाला, ज्यांनी मात्र याच मी मराठी नेरल संघाला सेमीफायनल मध्ये परास्त केलं होतं. परंतु आता मात्र बदला घेणार का मी मराठी नेरल संघ या मॅच मध्ये. अमोल खोपकरचा पुढचा चेंडू पुनश्च लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू होता.
परंतु त्या चेंडूवरती थोडीशी दिशा देण्यात योगेश देशमुख मात्र चुकी करताना दिसून येत आहेत का? पंच मात्र वाट पाहत आहेत इशाऱ्याचे. वैभव तेर मात्र बोट उंच करतायत आणि योगेश देशमुखच्या पारीचा अंत. मोठा मासा गळायला लागलाय, ज्याचं मात्र या मैदानात दुहेरी आणि तिहेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेट असतं त्यालाच तंबूच्या दिशेने धाडलंय. म्हणजे जर पाहायला गेलं निखिल वाकळे तर मैदानात आपण पाहतोय ना, योगेश देशमुख अशी वस्तू आहे ज्याला तोंडात घेऊन थुकता पण येत नाही आणि खाता पण येत नाही, परंतु आता मात्र त्याला संपूर्णपणे गिलंकृत केलाय अमोल खोपकर या गोलंदाजाने. कारण जय हनुमान कलंबोली संघाला सावरून ठेवण्याचं कार्य करणारा योगेश देशमुख आता तंबूच्या दिशेने रवाना झालाय. आज वाताहतीला सुरुवात झाली आहे जय हनुमान कलंबोली संघाच्या. खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडून आशा नसते, मास्टर माइंड दशरथ देशमुख आता मात्र मैदानात कोणता गेम करणार हे पाहूया. कारण दशरथ देशमुखच्या साथीला आलेला संतोष गारे तंबूच्या दिशेने रवाना झाला. 1 डाऊनच्या विकेटवरती गणेश शेवलेच्या पारीचा अंत. 2 डाऊनच्या विकेटवरती आपण पाहतोय योगेश देशमुखच्या पारीचा अंत. आणि आता मात्र जातोय मैदानात संदीप देशमुख, उंचपुरा बांध्याचा हा खेळाडू ज्याच्या ताकद एक क्षमता आहे आणि तीच युक्ती मैदानात वापरली जाणार का? कारण शक्ती आणि युक्तीचा संमेल साधला तर मात्र चेंडू सीमारेखा सुद्धा पार पाहायला मिळतील. अमोल खोपकरचा पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत, ज्याने 2 चेंडूंमध्ये 2 धावा दिल्यात आणि 1 धावबादच्या स्वरूपात विकेटचं पतन. सुंदर पटेकर, आम्ही म्हटलं होतं युक्ती आणि शक्तीचा संपूर्णपणे वापर जर मैदानात संदीप देशमुखने केला तर अमोल खोपकरला सुद्धा मात्र जागा दाखवून देऊ शकतो षटकारांची, आणि ती जागा या मैदानात दाखवत आहे. आता मात्र सामना तुल्यबल वाटायला सुरुवात झाली आहे. संदीप देशमुखचा हा पहिला षटकार या मॅच मधील आपण पाहतोय मित्रांनो. 1 चौकार आला होता. पहिल्या चौकाराने मात्र गणेश शेवलेने चांगली सुरुवात केली होती 1 डाऊनच्या विकेटवरती. त्याच्यानंतर मात्र गणेश शेवले तंबूच्या दिशेने रवाना झाल्याच्या नंतर वाताहतीला सुरुवात झाली, तो म्हणजे योगेश देशमुखच्या पारीचा अंत सुद्धा घडला. परंतु आता मात्र संदीप देशमुखने दाखवून दिलाय की मी मराठी नीरज संघाला की कशी फटकेबाजी करायची. पुनश्च फटका, चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेखा पार, लॉंग ऑन रेजन. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. गुढी पाडव्याची नवीन वर्षाची गुढी पाडव्याची नवीन वर्षाची करून ही तयारी, सारी करून ही तयारी. अरके दादानी जे के दादानी आमदार चषक ठेवलाई भारी. जय शंकर क्रिकेट संघाने आमदार चषक. धन्यवाद डीजे मास्टर, खरोखर ज्यांच्या नावाने गाणं वाजलं जात आहे आर के आणि जे के कोलंबे साहेब जे संयोजक आणि शिल्पकार आहे त्या टुर्नामेंटचे, त्यांना मात्र धन्यवाद देऊया की त्यांच्या वतीने आपण या व्यासपीठावरती विराजमान झालाय. एकेरी स्वरूपात धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचले 2 दशके म्हणजे 20 या अंकावर. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहिलं अमोल खोपकर गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या 2 चेंडूत अप्रतिम गोलंदाजी करताना दिसून आलाय, परंतु 1 षटकार संदीप देशमुखचा महागडा ठरलाय. आता मात्र दडपण आणि दडपणच मैदानात पाहायला मिळतंय अमोल खोपकर या गोलंदाजावरती. स्वैर चेंडूचा मारा करतोय. आपण पाहिलं डाव्या एष्टीच्या अतिरिक्त बाजूने जाणारा हा चेंडू होता लेग स्टंपच्या बाजूने आणि त्याला मात्र पंचांनी स्वैर घोषित केला. सुरेख फटका दशरथ देशमुखच्या फलीमधून लॉंग ऑन रेजन मध्ये. संदेश पाटील हलकीशी चुकी मैदानात करताना दिसून येत आहेत. चेंडू पकडणं गरजेचं होतं, परंतु ती चुकी झाली आणि चुकीला क्रिकेटमध्ये कधीही माफी मिळत नाहीये. दोन षटकांचा इथे खेळ संपतोय. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 3 विकेटच्या पतनाअंती 22 या अंकावरती. तत्पूर्वी पुनश्च जाऊया डीजे मास्टर यांच्याकडे. गुढी पाडवा मंगल दिन, गुढी पाडवा मंगल दिन. स्पर्धा आमदार नावात, स्पर्धा आमदार नावात. अरे चला जाऊ चांदई गावात, अरे चषक पाहू चांदई गावात. अरे चला जाऊ चांदई गावात, आणि चषक पाहू. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. नक्कीच पुढील होणारा सामना असेल रोहिदास माळी 11 वर्सेस बादशाही तुरमळे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे. रोहिदास माळी 11 बादशाही वर्सेस तुरमळे. जाऊया मैदानाकडे. पहिला कॉल देऊन झालाय मित्रांनो, कारण अतिशय अटीतटीच्या लढती आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि जाऊया पुनश्च मैदानाकडे, ज्याच्या मध्ये आपण 3ऱ्या षटकाला सुरुवात करणार आहोत. सांघिक कोड्यातलं 3रं षटक प्रगतीपथावरती मकरंद.
हा स्पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं आज मकरंदकडे, कारण ज्या पद्धतीत चेंडूची डिलिव्हरी दिली, पहिलाच चेंडू जरी असला तरी आपल्याला मात्र गोलंदाजीचा नक्कीच अनुभव आहे निखिल वाकलाय. त्या पद्धतीत पाहिलं, थोडीशी गतीला धीमे केले, चेंडू खोलवर टप्प्याचा खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु दशरथ देशमुखच्या पट्ट्यामध्ये चेंडू पाहायलाच मिळाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख फटका पुनश्च लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल केलाय, वन बाउन्स चौकार. दशरथ देशमुखने जाणलंय की कशा प्रकारे फटकेबाजी करायचे आणि ती फटकेबाजी आता मैदानात दशरथ देशमुख उशिरा का होईना करताना दिसून येतोय. या चौकाराने मात्र जयहनुमान कलंबोली संघाची परिस्थिती चांगली होताना दिसून येते. अजूनही म्हणता येणार नाही की परिस्थिती चांगली झाली आहे, परंतु सध्या तरी सुपरिस्थितीत जाताना दिसतोय जयहनुमान कलंबोली संघ, कारण शेवटच्या चेंडूवरती कितपत धावा कुठल्या जाणार ते थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. मकरंद तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती निर्धावची सांगता करणारा हा गोलंदाज, ज्याला दशरथ देशमुखने अंदाज घेतला पहिल्या चेंडूवरती आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावलाय. सुरेख फटका, चेंडू जातोय तो सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय पवार साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. सन्माननीय पवार साहेब, आजचे लॉर्ड्स मित्रांनो पाहतोय आपण रोहिदास माले 11 बादशाही वर्सेस तुरमाळे, त्यांच्या समेत सेजल 11 कामोटे वर्सेस वाकलन, त्यांच्या समेत कव्या 11 वर्सेस सावेले 11, त्याच्यानंतर मानव 11 देगडे वर्सेस आयुष 11 प्रिन्स दांडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या मैदानाकडे चांगल्या पद्धतीचा खेळ साकारणं गरजेचं आहे, कारण कर्जत तालुक्यातील धुरंधर हे दोनही संघ आपण पाहतोय. आणि मित्रांनो आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला थरार, कर्जत तालुक्यातील सेमीफायनलचा पहिला थरार, याच्यामध्ये जो जिंकल तो मात्र अंतिम सामन्यात दखल देताना दिसेल. मानाची ट्रॉफी कर्जत तालुक्यातील वर्ल्ड कप मित्रांनो, हा वर्ल्ड कप रंगला जातोय. शेवटची रजनी आहे. 3 दिवसात खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन पाहायला मिळालंय. गेल्या 6 वर्षात आपण पाहतोय निखिल वाकले ही शृंखला चालू आहे. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर एक शृंखला अरेंज करणं सोपं नसतं, परंतु त्याच्यानंतर काहीसे डबगाईला येत आहेत, परंतु तसं घडत नाहीये चांदेकरांच्या वतीने. आता मात्र झटका दिला जातोय. दशरथ देशमुखच्या पारीचा अंत, गोल्डन विकेटचं पतन. दशरथ देशमुख तंबूच्या दिशेने रवाना. Sabri. आपण पाहतोय सध्या तरी ओमसाई ब्रॉडबँड वायफायची सुविधा इथे पुरवली जाते, ते मात्र महेश बोराडे यांच्या माध्यमातून सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मकरंद गोलंदाज आता मैदानात हाहाकार माजवायला सुरुवात होते, कारण ज्याच्या फळीमध्ये आपण पाहिला बॅक टू बॅक 2 चौकार आले. दशरथ देशमुखने लगावलेले चौकार, त्याच्यानंतर मात्र त्याच फलंदाजाच्या विकेटचं पतन घडवलं मकरंद सारख्या गोलंदाजाने. अप्रतिम फर्निचर बिघडवलाय मित्रांनो, यष्टा उधळवल्यात, भांडवल मात्र जमा करायला लावलंय संदीप देशमुखला. सन्माननीय दीपकजी श्रीखंडे कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य ते उपस्थित होत आहेत. विनंती आपणास की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. सन्माननीय दीपकजी श्रीखंडे. मोठा गावचा आपण पाहतोय निलेश मात्रे यांचं सुद्धा आगमन झालंय. मनापासून निलेश आपलं स्वागत या ठिकाणी. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय किरण पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत.
आणि अजूनही पाहतोय ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहणार आहोत, समीर जल्पेश भोईर सुद्धा या मैदानावरती आपल्याला दिसणार आहे. सध्या मैदानाकडे जाऊया. रती महारथी या रजनीमध्ये रंगले जाणार आहेत मित्रांनो. क्रिकेटचा हा महाकुंभ मेळा, महारण संग्राम. परंतु पहिला सेमीफायनलचा थर्रार आपण पाहतोय. कर्जत तालुक्यातील धुरंधर आणि मातब्बर दोनही संघ मी मराठी नेरल वर्सेस जर्मन कलंबोले यांच्यात चालू असलेली सेमीफायनलची पहिली मॅच. तिसरं षटक संपलाय. तिसऱ्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 30 या अंकावर. 5 विकेटचं पतन. धोक्याची घंटा वाजायला सुरुवात केली या विकेटने जर्मन कलंबोलीची. स्लॉगवर प्रथम सत्राचा आपण पाहतोय. चांगला चेंडू कुणाल दाभणेचा. कमतरता होती शिवशक्ती कडावच्या मैदानावरती, परंतु आज पाहूया काय घडतंय. ती कमतरता पूर्णत्वाला नेणार की जर्मन कलंबोली संघ मैदानात हवी होणार तर मी मराठी नेरल संघावरती. तोच इतिहास पुनश्च या मैदानावरती रंगला जाणार का? कारण ऋषिकेश देशमुख आता फलंदाजीसाठी आणि त्याच्या समेत आपण पाहतोय अक्षय देशमुख स्ट्रायकर एंडचा फलंदाज. शॉर्ट पे चेंडू. दिवसात तारे दाखवलेत कुणाल दाभणेला. अक्षय देशमुखने लॉंग ऑन आणि कव्हरच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केलेला हा चेंडू 6 धावेंसाठी खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 37. 3 षटकानंतर आपण पाहिलं होतं 30 धावांवरती होतं. त्याच्यानंतर पहिल्या चेंडूवरती एकेरे आणि आता आलेला षटकार. 5 विकेटचं पतन. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय मान्यवरांची मांदी या व्यासपीठावरती पाहायला मिळते मित्रांनो. कुणाल दाभणेचा स्लॉग ओव्हर मधील तिसरा चेंडू. सुरेख फटका. कुठे ठेवला होता फलंदाज असा प्रश्न विचारण्याची सुद्धा वेळ आली निखिल वाकले आपल्याला. कारण दशरथ देशमुख ज्यावेळी नाराज करतोय, त्याच्यानंतर संतोष गारेने नाराज केला, योगेश देशमुखने नाराज केला, गणेश येवलेने सुद्धा नाराज केला, परंतु अक्षय देशमुख सध्या तरी मैदानात रणसंग्राम माजवताना दिसून येत आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तीच दिशा तीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मिड विकेट आणि लॉंग ऑनचा रिझन होता. दोन्ही फटक्यांवरती आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकाराने मात्र कलंबोली संघ सध्या चांगल्या धावसंख्येच्या डोंगरावरती उभा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 5 विकेटच्या पतना अंती 43. 5 लॉस 43. भास्कर दिसले साहेब येथे उपस्थित झाले आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं एक हँडसम पर्सन आहेत ज्यांच्याकडे पाहिलं तर सध्या चॉकलेट बॉयला सुद्धा लाजवतील, परंतु त्यांच्याकडून पारितोषिक येत आहे मैदानात. तिसरा षटकार जर लगावला तर तब्बल या फलंदाजासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. अक्षय देशमुख नावात अक्षयता आहे. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडव्याचा पहिला मुहूर्त, त्याच्यानंतर दुसरा मुहूर्त अक्षय तृतीयाचा, आणि तोच अक्षय सध्या या मैदानावरती घमासान माजतोय. वेल प्ले अक्षय. खरोखरच शुभेच्छा असतील तुझ्या फळीसाठी, परंतु कुणाल दाभणे तेवढा सहजासहजी चेंडू देणार की नाही तो प्रश्न सुद्धा आहे. आहा जबरदस्त पाहतोय. फर्निचर बिघडवला जात आहे. त्रिफळाचेत दांड्या गोल. अक्षय देशमुख तंबूच्या दिशेने. जमल्यान गो एक वीरेच्या भेटीला. अगरी बोलिये जमल्यान गो एक वीरेच्या भेटीला. धन्यवाद डीजे मास्टर. खरोखरच कलंबोली संघ या फलंदाजासाठी टाळ्याचा गजर झाला पाहिजे. जे कार्य तुम्हाला संपूर्ण 3 षटकांमध्ये करता आलं नव्हतं त्याने मात्र ते कार्य 2 चेंडूंमध्ये करून दाखवलंय. टाळ्यांचा गजर तर होणं गरजेचं आहे, परंतु कुणाल दाभणेचं सुद्धा कौतुक करेल ज्याला माहित होतं की चेंडूवरती जर षटकार आला तर षटकार हॅट्रिक सुद्धा फलंदाजाची पूर्णत्वाला जाणार आणि 2000 रुपयांचं पारितोषिक भास्कर दिसले तर त्याच्या खिशात जाणार. परंतु संघ जरी क्रिकेट खेळत असला तरी मात्र आता युद्ध सुरू आहे आणि या युद्धात दोन्ही संघ ज्यावेळी चांगले मित्र आज मैदानात सख्य वैरी होताना दिसून येणार. कारण अटीतटीची लढत आहे. अंतिम सामन्यात कोण जाणार आणि आमदार चषक ही मानाची ट्रॉफी याच्यावरती कोणता संघ नाव कोरताना दिसणार अंतिम सामन्यात ते पाहणार. तत्पूर्वी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले जी स्थिरावले होते
43 या अंकावरती 2 षटकारांच्या मदतीने सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न दर्शन येवलेचा. कुणाल दाबणे कोणतीही चुकी करत नाहीये. सेल्फ फॉलो तर चांगलं सजवत आहे, कारण चेंडूने उंची इतकी गाठली होते की खालचं जालं जरी कुंकवत असतं तरी मात्र सहजरित्या हा पक्षी जाल्यात अडकला असता. परंतु पाहूया, षटक संपल्याचा पंचांचा इशारा येत नाहीये, कारण आपण जर पाहायला गेलं सत्र संपलाय आणि नक्कीच पाहतोय शेवटच्या चेंडूवरती विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या तिथेच स्थिरावले 43. विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ निखिल वाकले आपण पाहायला गेलं तर. तत्पूर्वी नक्कीच जाऊया पुनश्च तुमच्याकडे वळणार द्वितीय सत्रासाठी, कारण अतिशय चांगला भिवंडीचा एक आवाज आपल्याला मैदानात गुंगुरणारा दिसणार आहे. वाडा भिवंडी पालघर जिल्हा. आता सध्या मानायला गेलं तर पहिले ठाणे जिल्ह्यात प्रतिनिधित्व होतं, परंतु आता जिल्हे वेगळे झाले आणि पालघर सुद्धा जिल्हा निर्माण झाला आणि निखिल वाकळे पालघर जिल्ह्याचं सध्या प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत आजच्या मॅच मध्ये, आजच्या नाईट रजनीमध्ये. कारण जर पाहायला गेलं तर वाड्यावरून सुद्धा संघ, पालघरवरून सुद्धा संघ आमंत्रित केले गेलेत. आज रती महारथी मित्रांनो भिडले जाणार आहेत. पुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. रोहिदास माली 11 बादशाही वर्सेस तुरमाळे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, नाणेफेक करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचंय. जेवढा विलंब कराल तेवढा फटका मात्र प्रत्येक खेळाडूला बसणार आहे. सन्माननीय मोहनजी दोले आणि त्यांच्या समवेत दीपक कारले साहेबांचं आगमन होत आहे. विनंती आपणास की आणि हरेश कोलंबे यांचं सुद्धा आगमन होत आहे. मनापासून या मान्यवरांचं आपलं या व्यासपीठावरती स्वागत करता. जाणार आहे द्वितीय सत्राकडे. तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊया एक संधी. द्वितीय सत्रासाठी आमच्या समवेत जोडले जातील निखिल वाकले. गुढी पाडव्याची नवीन वर्षाची गुढी पाडव्याची नवीन वर्षाची करून ही तयारी, सारी करून ही तयारी. अरके दादा आणि जे के दादा आणि आमदार चषक ठेवलाई भारी. जय शंकर क्रिकेट संघाने आमदार चषक ठेवलाई भारी. चांदोली गावात मानाचा आमदार चषक ठेवलाई भारी. धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थानं या कर्जतची या रायगडची भूमी म्हटली की जे रुपेरी पडद्यावर झळकणारे कलाकार अगदी बिंदास लदगे असतील, अजय गायकवाड असतील, रेश्मा सोनवणे असतील, त्यानंतर मनोज कराळे असतील, त्यांचं सुद्धा या मायक्रोफोनवरून कौतुक केलं पाहिजे. कारण 2012 पासून जेव्हा आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये काम करायला सुरुवात केली कर्जतमध्ये, तेव्हा त्यांच्या गाण्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येक स्पर्धेला आणि प्रत्येक स्पर्धा रंगवली. ते खऱ्या अर्थानं बिंदास लदगे, रेश्मा सोनवणे असतील आणि मनोज कराळे आणि अजय गायकवाड यांच्या संगीतानं. तर खऱ्या अर्थानं त्यांना ग्रँड सल्यूट. पहिल्यांदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडनं सुद्धा अगदी खेळाडूंना शुभेच्छा. आपण पाहतोय आमदार चषक 2018 आणि त्याच माध्यमातून 44 धावसंख्येची गरज 24 चेंडूंमध्ये, ती मात्र मी मराठी नेरळ संघाला. परंतु मेगा फायनल आहे, अगदी क्वालिफायर हा सामना. कारण जो संघ या स्पर्धेत जिंकेल, या सामन्यात जिंकेल, तो संघ अगदी डिरेक्टली फायनल, मेगा फायनल मध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे. आपण पाहतोय आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. फाल्गुन वैद्य अमावस्येला अगदी तुळापूरच्या बुधस्तंभावर, अगदी इंद्रायणी भीमाच्या संगमावर छत्रपती शंभूराजांना जे वीर मरण आलं, तर आजही तिथं तुम्ही जाल. अगदी आजही तिथं छत्रपती शंभूराजांची समाधी आपल्याला पाहायला मिळेल. वडू नावाचं जे गाव आहे, त्या वडू या गावात ती समाधी आहे इंद्रायणी भीमेच्या तीरावर. तर पहिल्यांदा माझ्या सर्जा छत्रपती शंभूराजाला एक मानाचा मानमुजरा. आपण जातोय मैदानात. अगदी 44 धावसंख्येची गरज आहे आणि फलंदाजीच्या माध्यमातून 2 मातब्बर फलंदाज खेळपट्टीवर जात आहेत. संदेश पाटील आणि त्याच्या साथीला बाळा मोरेला तुम्ही पाहताय. नॉन स्ट्रायकर एंडवर बाळा मोरे आपण पाहतोय. अगदी दोन्ही फलंदाज कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं नावलौकिक केलंय, ते दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज संतोष घारे इज ऑन फायर फॉर फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलाय. इट्स ब्रँडेड षटकार बाय मिस्टर बाला मोरे. ओव्हर टू डीजे मास्टर. झायला उधान कारल्याला चैता पाकच महिन्याला, झायला उधान कारल्याला. धन्यवाद. आपण विनंती करूयात भातसाई संघाचा संघनायक आणि तुरमाळे संघाचा संघनायक नाणेफेक करण्याकरता विना विलंब लगेचच आपण क्रीडा मंचाच्या दिशेने यायचं आहे.
आणि सागर कोळंबे आपण समीर सोमणेंचे संपर्क साधायचा आहे अगदी जेवढं लवकर शक्य होईल तेवढं आपण पाहतोय या क्रिकेटच्या रजनीतला हा पहिला चेंडू सीमारेषा पार भिरकावून दिला गेला संतोष घारे पुनश्च राऊंड विकेटनं तोच फटका परंतु आता मात्र वेध घेतलाय खूप मोठी गगन भरारी घेतल्या हवाई हल्ला घेतलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपली जाते व्हॉट अ कॅच इट्स मॅग्निफिसंट कॅच अँड मिस्टर बाला मोरे हॅज टू डिपार्ट ज्याला परतावा लागेल मैदानातून माघारी परतलाय विकेट नंबर 1 6 या धावसंख्येवर डीजे तर धन्यवाद डीजे आपण पाहतोय की अगदी 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ म्हणजे आपल्या कारल्याचा डोंगर आपल्या आई एकविरेचा डोंगर तिच्या चरणी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आणि आपल्या सगळ्या प्रेक्षक खेळाडूंच्या वतीनं साष्टांग नमस्कार साष्टांग दंडवत घालूयात कारण येणाऱ्या चैत्र पाकाच्या महिन्यातच एकविरेच्या पालखीला सुद्धा सुरुवात होणार आहे अगदी आपल्या आगरी कोळी मराठी समाजाची शान म्हणून ज्या कारल्याच्या डोंगराकडे पाहिलं जातं तिच्या चरणी सुद्धा एक साष्टांग दंडवत आपण जाऊयात मैदानात कारण विकेट नंबर 1 बाळा मोरे मैदानातून वापस परतलाय माघारी परतलाय त्याची जागा घेण्याकरता मकरंद खेळपट्टीवर जातोय मकरंदला तुम्ही पाहतायत अगदी आतापर्यंत जर विचार केला तर 2 चेंडू हाताळले गेले एक बाजू झुकली ती जय हनुमान कळंबोली संघाच्या बाजूने तर दुसरी बाजू मात्र झुकते ती पहिल्या चेंडूवरची जी बाजू झुकली होती ती निश्चित रूपाने मी मराठी नेरळ संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू वन्स अगेन डान्सिंग डाऊन द विकेट इन शॉर्ट इट्स अ कव्हर रिजन चेंडूला खेळलं गेलंय अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळलं 2 धावा सहज गतीने धावफलकावर घेतल्या आणि या 2 धावांनी धावफलक मात्र वाढून जाऊन पोहोचलं ते 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन बोर्ड कसं विसरून चालेल 8 जुलै खूप महत्वपूर्ण आकडा आहे द बेंगॉल टायगर म्हणून ज्या खेळाडूचा उल्लेख आपण सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला तो सौरभ गांगुली ज्याचा वाढदिवसाचा आकडा 8 जुलै आहे आणि त्या 8 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय गोलंदाज पुनश्च संतोष घारे षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरता थोडासा आपण जर पाहिलं चेंडूला पंचांच्या उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळलं गेलं त्यामुळे पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत अतिरिक्त स्वरूपात ही धावफलकावर धाव जोडली जाईल धावफलक 1 न वाढून मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 डिलिव्हरीज 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेत आणि या 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर मात्र 9 धावा धावफलकावर आल्यात 44 धावांचा पाठलाग करतोय मी मराठी नेरळ संघ अजूनही 35 धावा गरजेच्या असतील राऊंड विकेटनं संतोष गारे इनसाइड आउट पुल करण्याचा प्रयत्न शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला सबसे बडी मछली जाल में फंस गई मकरंदच्या पारीचा अंत होतोय विकेट नंबर 2 मैदानातून वापस डीजे तर धन्यवाद कुणाल दाभडे मैदानाच्या दिशेने जातोय स्पर्धा आठवते 2013 ची अजूनही तिरंगा चषक वंजारपाड्याचं ज्या खेळाडूनं अगदी आमचे समालोचक द स्वीट व्हॉइस ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट समीर सोमणेंचं एक चांगलं वाक्य या खेळाडूसाठी आहे सँड अँड डिलिव्हर्ड अगदी या खेळाडूच्या माध्यमातून खूप अफलातून फटके ज्या सातत्यानं आम्ही सुद्धा पाहिलेत मागची 4 वर्ष अगदी या खेळाडूला मी सुद्धा जवळून पाहिलेत कुणाल दाभडे खेळपट्टीवर जातोय आपण पाहतोय संतोष घारे पुढील चेंडू हाताळण्याकरता राईट आर्म राऊंड विकेटनं फाईट टू संदेश पाटील अगदी सन्मान दिलाय गल्ली आणि पॉइंटला चेंडूला खेळलं गेलंय सन्मानित केलं गेलं चेंडूला आणि त्याच माध्यमातून एकच धाव मिळते आणि या एका धावेनं धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल एका दशकाचा खेळ झालाय गुणलेखक नितेश तरे माझ्यापर्यंत माहिती पुरवत आहेत 2 विकेटचं पतन केलंय अगदी समान सामना चालू आहे कंपॅरिझन जर कलार तुलना जर आपण केली या सामन्याची तर ज्या पद्धतीनं सामना अगदी चालू होता जय हनुमान कळंबोली संघाच्या माध्यमातून तसाच सामना तसेच 17ची बाजू अगदी चालू आहे ती मी मराठी नेरळ संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ याच परिसरातले आहेत एकच बलशाली ताकद आपण पाहतोय संतोष घारे पुनश्च वॉट अ शॉट अगदी सन्मान द्यावाच लागला कारण चेंडूची ताकद तेवढी होती चेंडूची क्वालिटी चेंडूचं डिलिव्हर्जन खूप स्ट्रॉंग बनवलं गेलं संतोष घारेच्या माध्यमातून आणि एकच धाव दिली गेली पहिलं षटक आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर धावफलक मात्र जाऊन पोहोचला एका नेल्सन आकड्यानंतर 11च्या नंतर 1 धाव आली त्यामुळेच 12 धावा धावफलकावर लागल्यात धन्यवाद निखिल आपण पाहतोय या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून तुरमाळे ग्रामस्थ मान्य श्री दीपक पाटील आणि मान्य श्री भाई चोरगे यांचं आगमन झालंय मनापासून या व्यासपीठावरती आपलं स्वागत
तर आपण विनंती करूयात भातसाई संघ आणि तुरमाळे संघ, अगदी तुरमाळे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय, त्याला सुद्धा या स्पर्धाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण भातसाई संघाचा संघनायक ज्याला मी मंचावर आमंत्रित करतोय, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच नाणेफेक, अगदी लगेचच आपण नाणेफेकीला यायचं आहे विना विलंब. आपण पाहतोय 12 धावसंख्या पहिल्या षटकात, 11 धावा, कारण आमच्या गुणलेखकाकडनं सॉफ्ट डिसमिसल थोडीशी, 11 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या. गणेश येवले येतोय पॅव्हिलियनच्या राईट हँड अक्रॉस एंड कडनं, गोलंदाजीला सुरुवात करेल. येणारे 18 चेंडू शेष आहेत. अजूनही जर विजयाकरता आपण विचार केला तर 33 धावसंख्येची गरज आहे. जी 11ची सरासरी राखायची आहे ती 11ची सरासरी मात्र राखली जाते. नक्कीच निखिल थोडं थांबवेल. स्कोरर मित्र नितेश तरे आणि निखिल वाकले आपलं लक्ष जरा मैदानाकडे जाऊया. मी जरा मान्यवरांच्या स्वागत समारंभाकडे वळतोय. आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय दीपक श्रीखंडे कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य उपस्थित आहेत. यांचं यथेच्छ स्वागत करण्याची विनंती मी धर्मेश कोलंबे यांना करतो. कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय दीपक श्रीखंडे साहेब येथे उपस्थित झालेत. यांचं स्वागत करण्याची विनंती धर्मेश कोलंबे यांना करतो. सन्माननीय दीपकजी श्रीखंडे यांना सन्मानित केलं जात आहे. धर्मेश कोलंबे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला बऱ्याचशा मान्यवरांनी हजेरी लावली आहे. त्यांचं मात्र मनापासून कौतुक करूया. रोहिदास माळी भातसाई 11 वर्सेस तुरमाळे संघाचा कर्णधार येथे हजर झालेला आहे. भातसाई संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचंय, अन्यथा उशीर झाला तर पॅनलाइज होईल. कुणाल दाबणेचा मार्टे हेट, जबरदस्त रोमहर्षक पारीला सुरुवात कुणाल दाबणेच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊया पुनश्च मान्यवरांकडे. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय ज्यांचं आम्ही नेहमी वक्तव्य करतो, एक हँडसम चार्मिंग बॉय जे वाटतात ते सन्मान्य भास्कर दिसले साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती मी गणेश कोलंबे यांना करतो. सन्माननीय भास्कर दिसले यांचं यथेच्छ स्वागत केलं जात आहे गणेश कोलंबे यांच्या माध्यमातून. धन्यवाद मान्यवरांचे आणि आयोजकांचे. त्यांच्या समेत आपण पाहतोय शरदजी बडेकर येथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती नितेश भोईर यांना करतो. सन्माननीय शरद बडेकर यांना सन्मानित केलं जात आहे. रोहिदास माळे आपणास विनंती आहे की आपला संघ घेऊन आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण विलंब करू नका, कारण तुरमाळे संघ इथे हजर झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय रत्नाकरजी बडेकर उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती नरेशजी कोलंबे यांना करतो. पत्रकार बंधू आमचे नरेशजी कोलंबे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं यावर्षीची बातमी पहिली झलकली कर्जत प्रीमियर लीगची, ते नरेश कोलंबे यांच्या हस्ते सन्मानित. या ठिकाणी आपण पाहतोय माजी सभापती सन्माननीय अनंताजी धुले साहेब येथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत करण्याची विनंती मी सामन्यांचे संयोजक सन्माननीय जे के कोलंबे साहेबांना करतो.
मान्यवरांचे व आयोजकांचे धन्यवाद. आपण पाहतोय द्वितीय षटक प्रगती पथावरती आहे. 44 धावसंख्येची गरज असताना आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 25 अंकावरती द्वितीय षटक प्रगती पथावरती. आज मात्र निखिल खऱ्या अर्थाने मैदानात पाहायला गेलं तर शिवशक्ती कडाव संघाच्या मैदानावरती जो रणसंग्राम माजला त्याचा बदला घेण्याची सुरुवात मात्र मी मराठी निरल संघाने केलेली दिसून येते. वोटो निखिल. संदीप, टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अगदी मी मोठ्या खेळाडूला पण त्याच्या जेव्हा प्रतिक्रिया विचारतो तेव्हा त्याचं वाक्य एकच असतं की निखिल सर, हे टेनिस क्रिकेट आहे, त्याच्यात काहीही होऊ शकतं. अगदी आपण पाहतोय पुनश्च गोलंदाजी मार्कवर गणेश येवले आणि त्याच माध्यमातून चेंडू अगदी अतिरिक्त स्वैर माऱ्यात हाताळला गेलाय, कन्वर्ट केला गेलाय. एक धाव मिळेल आणि या एका धावेने धावफलक मात्र वाढून जाऊन पोहोचेल. गुणलेखक मला माहिती पुरवत आहेत 26 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातात या षटकातले. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत. अगदी 5वा चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात हाताळला गेला. शेवटचे 2 अंतिम 3 चेंडू बाकी असतील आणि 26 धावाच्या धावफलकावर येत आहेत. गोलंदाज गणेश पुनश्च पॅव्हिलियनच्या राईट हँड अक्रॉस एंड कडनं सज्ज होतोय बॉलिंग मार्क साठी. व्हॉट अ बॉलिंग, इट्स अ सेल्फ फॉलो थ्रू आणि खूप चांगली ऍक्शन. अगदी बाद होईल फलंदाज. विकेटचं पतन. विकेट नंबर 3 मैदानातून वापस. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद. तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत भातसाई संघाचा संघनायक आणि तुरमाळे संघाचा संघनायक. आपण विनंती करूयात आयोजकांना की लगेचच या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे, कारण अगदी आपण जर विचार केला तर तब्बल 18 धावसंख्येची गरज आहे. आणि भातसाई संघ आणि तुरमाळे संघ आपले जे संघनायक आहेत, प्लीज विथ युअर टीम लिस्ट तुमची जी प्लेइंग 11ची जी यादी आहे ती यादी घेऊनच आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. अगदी सुरुवात होतीये आजच्या दिवसाच्या खेळाला आणि आपण पाहिलं पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला संदेश पाटीलचा एक्स्ट्रा स्वरूपात. अगदी 8 वाजता पहिला चेंडू हाताळला गेला आणि मेगा फायनलला सेकंड पोझिशनच्या मेगा फायनलला सुरुवात झाली. कारण ही स्पर्धा, हा सामना जो संघ जिंकेल तो संघ डिरेक्टली फायनल मध्ये क्वालिफाय होईल. फायनल खेळण्यासाठी त्याला आजच्या रात्रीत या स्पर्धांच्या माध्यमातून संधी मिळेल. गोलंदाज गणेश शेवले या षटकातील पुढील चेंडू हाताळण्याकरता शॉर्ट ऑफ लेन, ज्याला थारा नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये. बॅकवर्ड लॉंग लेगला चेंडूला फेकून दिलाय सीमा रेखा पार आणि षटकाराचा निरळ ब्रँड फलंदाज कुणाल दाबळेच्या बॅटमधनं डीजे. सांगवेलचा वरायो सांगाला झुंबतो, माझ्या बायांच्या अंगणी मोरकाय नाचतो. धन्यवाद. या षटकारानं मात्र धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर. नाणेफेक होते. तुरमाळे आणि भातसाई संघाचे संघनायक आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि नाणेफेक करण्याकरता संदीप सर. नक्कीच धन्यवाद निखिल. आपण पाहतोय पुढील होणारा सामना, आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहणार आहोत. तुमचे रोहिदास माळी 11 भातसाई वर्सेस तुरमाळे यांच्यात. दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित झालेत. मी सन्माननीय कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य दीपकजी श्रीखंड यांना विनंती करतो की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय निखिल, भातसाई रोहिदास माले 11 संघ येथे नाणेफेकीचा कौल जिंकल्याने प्रथमतः फलंदाजी स्वीकारताना दिसून येणार आहे आणि दोन्ही संघाला विनंती की आयोजकांच्या वतीने मात्र आपणासाठी 5 षटके दिली जाणार आहेत, याची नोंद घ्यायची आपण. आपणासाठी 5 षटके. संदीप, पहिली फेरी आपण पाहतोय 5 षटकांचीच खेळवणार आहोत. अगदी आयोजकांच्या वतीनं ही सूचना येते. गोलंदाजी मार्कवर संदीप देशमुख सज्ज होईल राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, वॉट बॉल, एक चांगली डिलिव्हरी, खूप चांगल्या पद्धतीचं चेंडूचं एलिव्हेशन पाहायला मिळालं. त्याच माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता झाली. अंतिम 12 धावसंख्येची गरज असताना संदीप देशमुखला तुम्ही पाहता 11 चेंडू आणि 12 धावसंख्याची जी गरज आहे. भिवंडी शहर आपण जर पाहिलं तर निश्चित रूपाने सोनाली भोईर आणि शिवादा म्हात्रे त्यांच्या माध्यमातून बरीचशी गाणी सुद्धा बनवली गेलीत. भादवड शहरातून बरेचसे म्युझिक स्टुडिओ तैनात केले गेलेत आणि आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळपट्टीवर मैदानात. आणि नशिबाची साथ बघा किती स्ट्रॉंग आहे. मी मराठी नेरळ संघाला चेंडूने इतकी भयानक उसळी घेतली आणि दोन्ही वेळेला उसळी घेतली जाते. अगदी फेकाफेकी, अंदाधुंद कारभार जय हनुमान कळंबोली संघाचा. आणि धावा मात्र मिळतील त्या एकंदरीत 4 धावा पळून पूर्ण केल्यात. या 4 धावांनी धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवर.
36 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 8 धावसंख्येची गरज असेल. 8 धावा ज्या गरजेच्या आहेत. 2 चेंडू आतापर्यंत संदीप देशमुखनं हाताळलेत. अंतिम 4 चेंडू शेष असतील आणि या सत्रातले शेवटचे 10 चेंडू शेष असतील. संदीप देशमुख द मॅन फ्रॉम कळंबोलीचा हा खेळाडू पुनश्च गोलंदाजीच्या मार्फत इनसाइड आउट चेंडूला अगदी सन्मानजनित शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडनं, परंतु चेंडूचा वेग इतका भयानक होता की चेंडूनं अगदी फलंदाजाला चकून यष्टीरक्षकाच्या हातात विसावणी घेतली. धावफलकावर 3 चेंडूंचा खेळ संपला आणि आता मात्र येणारे 9 चेंडू आणि विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज संदीप लोअर फुलटॉस डिलिव्हरी शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू अगदी डीप वाईडी क्षेत्रात आला. अगदी मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षण केलं गेलं. अप्पर एंडला फेकी सुद्धा होतीये. तत्पूर्वी एकच धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 1 न वाढेल. जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवर. 37 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. 7 धावा 7 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 8 डिलिव्हरीज. 8 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत या षटकातले. अंतिम 2 चेंडू संदीप देशमुख. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट चेंडूला खेळलं गेलाय वायडिश लॉंगॉनला. वायडिश लॉंगॉन रिजन मधून चेंडूला उचलून फेक होतीये. तत्पूर्वी एकच धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 1 न वाढून जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवर. अगदी थोड्याच वेळात दिगोडे संघ सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचतोय. विश्वजित मेघनाथ ठाकूर, अभिजित मेघनाथ ठाकूर ही दोन्ही ठाकूर बंधूंची जोडी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचते. आणि कर्जत रायगड टेनिस क्रिकेटमध्ये अगदी ज्यांनी खऱ्या अर्थानं नाव कमवलंय ते दिगोडा संघ, त्यांच्या समवेत बारक्या कांबळे आणि टीम कामोडा संघ सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचणार आहे. पुनश्च अगदी हलक्या हाताने आता मात्र धावा घेतल्या जात आहेत आणि या धावा घेतल्या जाण्यानं प्रेशर रिलीज होतोय. ते मात्र मी मराठी निरळ संघाचं. धावा जाऊन पोहोचल्या धावफलकावर त्या 39. अजूनही येणारे अंतिम 6 चेंडू आणि विजयाकरता 5 धावांची गरज आहे. अगदी आमचे समीर सोमणे सर जेव्हा जेव्हा म्हणतात असा जेव्हा सामना येतो तेव्हा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर तब्बल 2 वेळा सामने वाचवलेत. 6 चेंडूत 5 धावांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर. मात्र पुनश्च अगदी मी टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा समालोचन करतो तेव्हा म्हणतो की द गुजरात एक्सप्रेस म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे तो नजीम गुल्ली, ज्याला जर तुम्ही कधी पाहिलं तर खूप मोठी ओळख. अगदी 3 धावा सुद्धा त्यांना ती शेवटच्या षटकात दिलेल्या नाही आहेत. तर असं काहीसं चित्र किंवा हा सामना पहिल्या 1 ते 2 चेंडूंवर फिनिश असं काहीसं होईल का? कारण दोन्ही बाजू नाण्याच्या या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. टेनिस क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये दोन्ही संघांची ताकद तितकीच आहे. दोन्ही संघ या कर्जत परिसरातल्या अव्वल दर्जाचे संघ आहेत. परंतु आज मात्र ही रणधुमाळी आणि ते टेनिस क्रिकेट दिसेल का आणि पुनश्च क्रिकेटचा विजय होईल का? काय म्हणाल संदीप सर? या स्पर्धेच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नक्कीच निखिल, जर म्हणायला गेला तर तुझ्या वक्तव्याकडे मी जाईल, परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय सन्माननीय संतोष मोहिते साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती आपणास की आपण व्यासपीठावरती विराजमान आहे. आणि खऱ्या अर्थाने जर सांगायला गेला तर आपण ज्यांचे 3 दिवस 3 रजनी वाट पाहिले, एक अलिबाग परिसरातील गोड आवाज ज्याने कमी वयात मात्र आपलं समालोचन चांगला उभारी घेताना दिसलाय, तो प्रितेश पाटील येथे उपस्थित होत आहे. मी प्रितेश पाटीलला विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. तत्पूर्वी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय निखिल वाकले, कारण मी दशरथ देशमुखला पाहिलंय. कारण शेवटचं षटक आहे 100%, सध्या तरी मी म्हणेल 100% दशरथ देशमुखच्या हातात दिला जाणार. परंतु पाहूया काय होतंय, काय रणनीती आखले दशरथ देशमुखने, मला माहित नाहीये. कोणाच्या खांद्यावरती बंदुकीची मदार ठेवली जाणार आणि गोळ्या झाडायला सांगणार दशरथ देशमुख. परंतु जर गणेगावच्या मैदानावरती विचार केला तर 6 चेंडूंमध्ये 4 धावा करून न देणारा दशरथ देशमुख आहे. म्हणजे कोणत्या क्षणी कोणती केळी साकारेल मला माहित नाहीये. म्हणजे अजूनही सामन्यात कोण जिंकेल आणि कोण हारेल हे क्रिकेटमध्ये कधी वक्तव्य करता येत नाही. तर निश्चित रूपाने संदीप सर आपण पाहतोय प्रितेश पाटील सर सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथपर्यंत दाखल होतात. अलिबाग शहर म्हटलं की एक सुंदर निसर्गरम्य देखणं शहर आहे आणि त्या शहरातनं इथपर्यंत पोहोचतायत. अगदी माझं सगळ्यात आवडतं शहर आहे. जाऊयात मैदानात येणारे 6 चेंडू आणि विजयाकरता 5 धावांची गरज असताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट पंच केलाय. चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला जमिनीला चाटून चेंडू मात्र जाईल सीमा रेखा पार भेदून चौकार. 4 धावा मिळतील त्या टीम मी मराठी निरळ संघाला. डीजे धन्यवाद. अगदी हे गाणं डीजेवर अगदी तरुणाईला वेड लावणार आहे गाणं आपण पाहतोय. प्रत्येक हळदी समारंभ असू द्यात किंवा कोणत्याही पार्टीज असू द्यात, त्या पार्टीज मध्ये हे गाणं
कारण क्रिकेट आणि प्रेम हे नातं अतूट आहे. निश्चित रूपानं मी सातत्यानं म्हणतो की टेनिस, क्रिकेट आणि प्रेम हे नातं खूप अतूट आहेत. बऱ्याचशा खेळाडूंची नावं आणि त्यांच्या प्रेम कहाण्या या अतूट आहेत. टेनिस, क्रिकेट ही खूप वेगळी दुनिया आहे आणि त्या दुनियेसाठी ज्यानं काम केलंय त्याला माझा ग्रँड सल्यूट. जाऊयात मैदानात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना दशरथ देशमुख अगदी 1 धावसंख्ये. दर्शन येवले अंतिम 1 धावेची गरज आहे. दर्शन येवले गोलंदाजीच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 1 धाव. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू पर्यंत पोझिशन बनवली आहे. विकेटचं पतन. विकेट नंबर 4 मैदानातून वापस माघारी परतावं लागेल. फलंदाज निले कल्पेशच्या पारीचा अंत झालाय. डीजे धन्यवाद. अगदी आपण जर विचार केला ना डीजे मास्टर, तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचा मी खऱ्या अर्थानं कमालीनं दाद देईन. कारण गोवा आणि त्याचे निळेशार समुद्र किनारे, आहा काय देखणं दृश्य आहे. त्यानंतर अलिबाग शहर, त्याचं JSM कॉलेज, त्याच्या मागचे ते समुद्र किनारे, या सगळ्या गोष्टींचा जर विचार कराल तर ही देखणी शहरं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या त्या शहरांवर सुद्धा गाणी बनवली गेली आहेत. तर त्या कलाकारांचं सुद्धा आपण कौतुक करूया. जाऊयात मैदानात आणि 1 धावेची गरज असताना गोलंदाज पुनश्च येवले. व्हॉट अ शॉट अगेन, एक बिग हिट, मोठा फटका. इट्स अ ब्रँडेड स्ट्रोक अँड मी मराठी नेरळ गोज टू डिरेक्टली इन मेगा फायनल. क्वालिफाय झालाय मी मराठी नेरळ संघ. अगदी बघा 2 सामने खेळले एकमेकांच्या आमने सामने. संदेश पाटील स्मिथ असे देऊन मैदानाच्या आत जातोय. झोएबला आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी कॉंग्रॅच्युलेशन टू मी मराठी नेरळ. कुणाल दाबणेला आपण पाहतोय. कुणाल दाबणे अँड टीम कॉंग्रॅट.